नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की सिने अभिनेत्री केतकी चितळे यांनी परळी या ठिकाणी झालेल्या ब्राह्मण ऐक्य मेळाव्यामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलेले आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनतेमध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि याच वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण होईल अशी शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे. त्याचं कारण असं आहे की परळी या ठिकाणी ब्राह्मण समाजाचा ऐक्य मेळावा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि या मेळाव्यामध्ये सिने अभिनेत्री असलेली केतकी चितळे, जी की नेहमी वादग्रस्त वक्तव्यानं सगळ्यांच्या परिचित आहे. अनेक वादग्रस्त वक्तव्य केतकी चितळेकरनी यापूर्वी सुद्धा केलेले आणि याच चितळेंनी या परळी येथे झालेल्या ब्राह्मण समाज ऐक्य मेळाव्यामध्ये, ज्या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती, त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांनीही उपस्थिती लावली होती. केजच्या आमदार नमिताताई मुंदडा याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि या परळी या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमामध्ये केतकी चितळे बोलताना त्यांनी असं सांगितलं की अॅट्रॉसिटी ऍक्टचा गैरवापर केला जातोय आणि एक वकील आहे ज्यांचं मी नाव घेऊ शकत नाही, परंतु गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये जवळपास 62 अॅट्रॉसिटी गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत आणि एक प्रकारे अॅट्रॉसिटी दाखल करणं हा साईड बिझनेस झालेला आहे असं सुद्धा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. केतकी चितळे बोलताना एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत, तर त्यांनी या कायद्याचा गैरवापर होतोय आणि कोण करतोय, कशासाठी करतोय याची तुम्हाला माहिती आहे का, असं म्हणत त्यांनी त्या ठिकाणी आपलं वक्तव्य सुद्धा केलेलं आहे. नेमकं केतकी चितळे काय म्हणाल्यात हे आपण अगोदर ऐकून नंतर त्यावर चर्चा करू. पहा. RTI टाका आणि गेल्या 5 वर्षात किती अट्रॉसिटीज केसेस आहेत, त्यातल्या जेन्युइन केसेस किती आहेत, ब्राह्मणांच्या अगेन्स्ट किती आहेत, प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहेत, ह्याचा सेन्सेस काढा RTI टाकून. गेल्या 5 वर्षाच्या म्हणते मी, 10 पण नाही. कारण हे अख्खं रॅकेट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का? कोणालाच कल्पना नाही आहे. आकडेच सांगते आता. बरेच वकील आहेत, त्यातला एक वकील आहे ज्याचं मी नाव नाही घेऊ शकत ऑब्व्हियसली. गेल्या 15 ते 20 वर्षात त्यांनी 62 अट्रॉसिटी केसेस टाकलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर विटनेस एकच असतो. 13 ते 15 ठिकाणी विटनेस एकच आहे त्याच्याबरोबर. त्यांनी रिसेंट जी अट्रॉसिटी केस टाकलेली आहे ती दादर स्टेशनच्या एका TC वरती टाकली आहे, मुंबई लोकल दादर स्टेशन. का? तिकीट नव्हतं, लोकलनी फिरत होता, TCनी थांबवलं. TC म्हणाला तिकीट दाखव, नाही आहे तिकीट, फाईन भरा. सरळ आहे ना, तिकीट नाही आहे तू फाईन भर. ह्यानं अट्रॉसिटी टाकली. माझी जात बघून ह्यानी मला अडवलं आणि फाईन मागितली आहे. त्या TCला जावं लागतंय कोर्टात. हा साईड बिझनेस चालू आहे, हे रॅकेट आहे आणि हे एवढं मोठं जर रॅकेट आहे, हा एक झाला, हा एक वकील आहे, असे अनेक वकील आहेत ज्यांचा आपण पाहिलं की केतकी चितळे यांनी जे वक्तव्य या ठिकाणी केलेले आणि ते अशा ठिकाणी केलेले की बीड जिल्ह्यातला परळी असेल, माजलगाव असेल, अंबाजोगाई केज असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी चळवळी राबवल्या जातात. बाबुराव पोटभरे हे की याच ठिकाणचे नेते आहेत, त्यांनी याविषयी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि त्यासोबतच आंबेडकर विचारसरणीचे किंवा त्या विचारावर कार्य करणाऱ्या अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्यांनी सांगितलंय की केतकी चितळे आणि संयोजकांनी या ठिकाणी माफी मागावी आणि एवढंच नाही तर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल केतकी चितळेंसह संयोजकावर सुद्धा गुन्हे दाखल करावेत अशी सुद्धा मागणी या ठिकाणी केलेली आहे. नेमकं केतकी चितळे यांनी हे वक्तव्य का केलं आणि या वक्तव्यानं याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये का उमटतायत या संदर्भात सुद्धा ही माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता. आणि मित्रांनो, अशी वादग्रस्त वक्तव्य प्रत्येकानं टाळली पाहिजेत आणि ज्याचा आधार नसेल अशी वक्तव्य सुद्धा केली गेली नाही पाहिजेत. यासाठी सुद्धा समाजामध्ये जागरूक असलेल्या नागरिकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु केतकी चितळे या सातत्यानं वादामध्ये राहत आहेत, अनेक वादच त्यांना कदाचित आवडतायत आणि याच वादामुळे त्यांच्यावर अनेक कारवाया सुद्धा झालेल्या आहेत, हे मागच्या आपण काळामध्ये पाहिलेले आहे. आणि आता त्यांचं हे जे काही वादग्रस्त वक्तव्य आहे यामुळं 2 समाजामध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, जी समाजानं टाळणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, केतकी चितळे यांनी दिलेली प्रतिक्रिया तुम्हाला कशी वाटली
आणि हा वाद निर्माण करणं आज गरज होती का, याविषयी वक्तव्य करणं हे गरजेचं होतं का? तुम्हाला काय वाटतं याविषयी आपली प्रतिक्रिया निश्चित द्या. तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.